पण तिथे तुम्ही गेले नाही, पण तुम्ही ओबीसींच्या मंचावर गेले. मी ओबीसीच्या मंचावर एवढ्याकरता गेलो की ज्यावेळेस ओबीसींचं आम्ही आंदोलन संपवलं त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की का हो, जर मुख्यमंत्री मराठा समाजाच्या कार्यक्रमात जाऊ शकतात तर ओबीसींनी काय कोडं मारलाय, ओबीसींकडे का कोणी येत नाही. मग त्यावेळेस मी हा निर्णय केला, मी मुख्यमंत्र्यांची चर्चा केली की विदर्भात आंदोलन चाललेलं आहे आणि ओबीसी समाजामध्ये भावना आहे की सरकार भेदभाव करत आहे आणि आमच्या मनात भेदभाव तर नाही. आमच्याकरता मराठा समाज असो, ओबीसी समाज असो किंवा कुठलाही समाज असो, आमच्याकरता तो एकच आहे. राज्यकर्त्यांकरता काही त्याच्यामध्ये भेद नसतो आणि म्हणून मी त्या ठिकाणी गेलो, मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं गेलो आणि ते उपोषण सोडवलं. आणि तुमचं एक वाक्य होतं की ओबीसी भाजपचा DNA आहे. तर तुमची ओबीसींबरोबर कमिटमेंट आहे, कारण तुम्ही बोलता की ज्या ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेसही तुम्ही म्हटलं की ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. याचं कारण काय बघा की शेवटी महाराष्ट्राचं एक सोशल फॅब्रिक आहे आणि गावागावामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज एकत्रित राहिलेला आहे आणि या आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या प्रकारची दुफळी दोन्ही समाजामध्ये तयार होते आहे, उद्याच्या काळामध्ये समजा आपण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला तर त्यातनं गावागावामध्ये जी परिस्थिती उभी होणार आहे त्याची कल्पना आपण करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला दोन्ही समाजांना न्याय द्यायचा आहे. ओबीसी समाज जो आहे या समाजामध्ये एक भीतीचं वातावरण होतं आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावू देणार नाही, पण आमचं मराठा समाजाला कमिटमेंट आहे आरक्षण देण्याचं, त्यामुळे आम्ही त्यांना आरक्षण देऊ, पण तुमच्यात वाटेकरी आम्ही त्यांना करणार नाही. त्या प्रकारे आम्ही तो निर्णय केला.